मध्ये द्या. मी सगळं तुमचं भावनिक तुम्ही बोललेलं आहे. काहींचं बोलताना अश्रू अनावर झाले, काहींनी आपली आपली भूमिका मांडली. काहींना वाटलं की साहेब जर त्या पदावरून बाजूला गेले तर आम्हाला कोण वाली राहणार वगैरे वगैरे. त्या सगळ्या गोष्टींचं त्यांनी पण खूप गांभीर्याने ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत. माझी खरोखरच विनंती आहे, आम्ही सगळेच जणं बस साहेबांनी भुजबळांना मला रोहितला सांगितलं तुम्ही जावा. सुप्रियाला पण फोनवर बोलले, म्हणलं तिला बाजूला घेऊन पण काही गोष्टी बोला. आणि त्या पद्धतीनं त्यांनी असा प्रकारचा निरोप हा तुम्हाला सगळ्यांना पवार साहेबांच्या परिवारातल्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे. जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी आपण घरच्या कारभाराचं जसं ऐकत असतो, वडीलधाऱ्याचं जसं ऐकत असतो, आपल्या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, परंपरा आहे, या परंपरेला कुठं बाधा येईल, आपल्या साहेबांना कुठं त्रास होईल किंवा एवढा मी निरोप देऊन तिघांना पाठवून पण ते हट्टीपणा सोडायला तयार नाही. असं जर झालं तर ते म्हणले मग तुम्ही हत्ती आहे ना, तुम्ही माझेच कार्यकर्ते, मी डबल हत्ती आहे. मग तर म्हणले मी ऐकणारच नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तो निरोप आणि ह्याला साक्षीदार एक. आणि रोहित कुठे गेलो? रोहित एक. असं आम्ही तिघं होतो आणि आम्हाला तिघांना इथं पाठवलं. बाकीचे सगळेजण तिथं थांबलेले आमच्या कार्यकर्त्यांशी ज्यांच्या जीवावर त्यांच्याशी तर बोलू द्या. काय मला कळत नाही. सगळ्यांना विनंती आहे, दादा परत जाऊन आलाय. दोन दिवस साहेबांना विचार करायचा तर अधिकार आहे का नाही? माझी विनंती राहील. माझ्या फ्रेम मध्ये खाली बघूया ना, 2 दिवस तर द्या साहेबांना. साहेबांनी सांगितले 2 दिवस द्या. मेहबूब, ज्या अर्थी साहेब 2 दिवस द्या म्हणतात त्या अर्थी काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये विचार असेल ना. कारण हाही विचार करताना त्यांनी ज्यावेळेस सगळ्यांच्या देखत सांगितला त्या अर्थी साहेबांचं जे आजपर्यंत प्रगल्भ असं व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर साहेबांनी काय एका दिवसात हा निर्णय घेतलेला नाही, काहीतरी त्यांनी विचार करूनच घेतलेला असेल ना. म्हणून आमची विनंती आहे, आम्ही पवार साहेबांचा सांगावा तुम्हाला घेऊन आलेलो आहे. त्या सांगाव्याला आपण कृपा करून प्रतिसाद द्यावा. आणि आता आमची विनंती आहे साहेब, तुम्ही सांगा. हो उत्तमराव, 4 दिवसानंतर आम्ही काही पण करू. 2 दिवस 4 काय करणार? हो मॅडम, मागे या, मागे खाली घ्या, खाली घ्या, पवार साहेबांच्या आणि कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं स्वतःचं मतप्रदर्शन त्या ठिकाणी केलं, भावनिक झाले, त्याच्यामध्ये आपली आपली भूमिका मांडली, ती सगळी ऐकून घेतल्यानंतर पवार साहेब आम्ही सगळ्यांनी सांगितलं की साहेब आता तुम्ही सिल्वर ओकला जा. आणि पवार साहेब सिल्वर ओकला गेले तरी देखील कार्यकर्ते तिथं उठायला तयार नव्हते. आणि पवारसाहेब गेल्यानंतर 2 तासांनी आम्ही काही जण सिल्वर ओकला गेलो. सिल्वर ओकला गेल्यानंतर आम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये छगन भुजबळ साहेब होते, प्रफुल्ल पटेल होते, दिलीप वळसे पाटील होते, त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, विद्याताई चव्हाण, वंदनाताई चव्हाण, रोहित पवार, चेतन तुपे, शेखर निकम, अशोक पवार असे अनेक मान्यवर तिथं जमलेले होते. आम्ही सगळ्यांनी पवार साहेबांना काय कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागातनं काय कोण येत आहेत त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. ते ऐकून घेतल्यानंतर पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी आता तुमचं आणि यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये जे काही वायसी सेंटरला कार्यकर्त्यांनी सांगितलेलं सगळं ऐकून घेतलेलं आहे. मला त्याच्याबद्दल विचार करण्याच्या करता 2 ते 3 दिवस द्या.
मी तो विचार 2 ते 3 दिवसामध्ये करतो आणि नंतर माझी भूमिका स्पष्ट त्या ठिकाणी सांगतो. परंतु तोपर्यंत इथं बसणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी उठलं पाहिजे. त्यांनी जे काही नाश्ता पाणी किंवा जेवण करायचं असेल ते केलं पाहिजे. अजिबात कुणी त्या बाबतीमध्ये उपाशी पोटी राहण्याचं कारण नाही. हे त्यांनी पण माझं ऐकलं पाहिजे. मी ज्यावेळेस त्यांचा ऐकण्याचा विचार करतो त्यावेळेस त्यांनी पण माझं ऐकलं तरच मी याबद्दलचा विचार करीन. आणि महाराष्ट्रातनं समजा उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षांनी तसंच बुलढाणा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादीचे तसंच सब कुछ आहे. आता कितीदा सांगितलं तुम्हाला मी राष्ट्रवादी सोडणार नाही. कितीदा 50 वेळा तेच सांगू काय? दुसरे कुणी काही चर्चा करत असले तर त्या चर्चेला किंमत देऊ नका. माझ्या बाई नाही चर्चा झाली. आम्ही त्यांना राजीनामा मागितलेला सांगतो. आज सुबह 11 बजे पवार साहब का एक जो उन्होंने पुस्तक लिखा है उसके बारे में एक कार्यक्रम था यशवंतराव चौहान प्रतिष्ठान में. वो कार्यक्रम में मेरे ख्याल से गिरीश कुबेर जी और राजीव खांडेकर जी ऐसे अन्य लोगों ने भी अपने अपने विचार सबके सामने रखे. और फिर बाद में लास्ट में पवार साहब उनका खुद का जो कहना है उसके बारे में इसके लिए वो बोलने के लिए उठे. तो बोलते बोलते हमें हमें किसी को पता भी नहीं था. बोलते वक्त उन्होंने 1 मई 1960 से शुरुआत की और कल की तारीख थी 1 मई 2023. तब तक का थोड़ा सा जो कुछ आज तक हुआ उसमें से जो आप साहब को बताना चाहिए था वो साहब ने बताया. हमें भी थोड़ा सा लगा कि साहब ने 1 मई 1960 से शुरुआत करके 1 मई 2023 तक क्यों आए साहब. लेकिन बाद में पता चला ये सब बताते वक्त साहब ने बोला कि मेरा एज अभी 83 हुआ है, कहीं ना कहीं रुकना चाहिए. इसीलिए पार्टी का जो जिम्मेवारी है प्रेसिडेंटशिप की वो मैं उसका इस्तीफ़ा दे रहा हूँ. और उन्होंने एक कमेटी डिक्लेयर की और वो कमेटी ने बैठकर साहब के बाद उस जगह किसको बिठाना है उसके बारे में चर्चा करनी चाहिए. ऐसे पवार साहब ने बताया. ये कोई भी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को लीडर को अच्छा नहीं लगा. यहाँ जितने भी कार्यकर्ता आए थे उनको अच्छा नहीं लगा. जो भी बाकी के सुनने के लिए आए थे किसी को भी वो अच्छा नहीं लगा. और कोई रोने लगा, कोई अपना मन की बात वह कह नहीं सका. ऐसा सब हुआ. वो सब साहब देख रहे थे. साहब ने सब देखा. उसके बाद पवार साहब घर पे चले गए सिलो रोड पे. और वहाँ जाने के बाद हम कुछ लोग ऊपर बैठे थे. ऊपर बैठने के बाद 4 साढ़े 4 बजे हम भी वापस सिलो रोड चले गए. वहाँ भी 15-20 लीडर लोग बैठे थे और सबने साहब को बताया कि साहब कार्यकर्ता बहुत नाराज़ हुआ है. कार्यकर्ता का कहना है कि आप प्रेसिडेंट रहो और एक्टिंग प्रेसिडेंट किसी को बनाओ, यानी कार्याध्यक्ष बनाओ और वो काम करेंगे. आप उसको आशीर्वाद देंगे, पार्टी का भी काम चलेगा. साहब ने उसके बारे में सबका सुनने के बाद उन्होंने बताया कि अभी आप भुजबल साहब, मैं भुजबल साहब और रोहित पवार उसको बताया कि आप तीनों वहाँ जाओ, सुप्रिया के साथ बात करो. और मेरा केलेला आहे. पवार साहेबांनी सांगितलं की अजिबात कुठल्याही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षांनी, युवक अध्यक्षांनी, महिला अध्यक्षांनी, कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचं कारण नाही. राजीनामा त्यांनी देता कामा नये. त्यांनी जर राजीनामा दिला तर ते मला वाईट वाटेल. आणि आमदारांनी, खासदारांनी पण कुठल्याही राजीनामा देण्याचं कारण नाही. या सगळ्या गोष्टीच्या करता 2-3 दिवस द्या. त्याच्यामुळं हे आव्हान मी साहेबांच्या वतीनं ह्या मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये असणाऱ्या लाखो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, सहकाऱ्यांना त्या ठिकाणी करतो. आणि अजूनही तिथं काही जण बसलेले आहेत. चर्चा वेगवेगळ्या चालू आहेत. साहेब सगळ्यांचं ऐकून घेत आहेत आणि साहेबांनी मात्र सांगितलं मला सगळं ऐकून घेतल्यावर 2 ते 3 दिवस लागतील. देशाच्याही वेगवेगळ्या भागातनं जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत, जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी आहेत,
त्यांचेही फोन येत आहेत आणि इतर वेगवेगळ्या मान्यवरांचे, म्हणजे पवारसाहेबांचा राजकीय जीवनामध्ये काम करत असताना पवारसाहेबांनी 78 सालापासून पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर नेहमीच सर्व वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना आपलंसं करण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळं वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचे पण देशभरातनं त्यांच्याशी संपर्क साधतायत, फोन करतायत. आमच्या देखत पण अनेकांचे फोन आले, परंतु त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सध्या काही माझे सहकारी इथं समोर बसलेले आहेत आणि त्याच्यामुळं आपण उशिरा याबद्दल बोलू, तुम्ही माझ्याशी संध्याकाळी 7-7:30च्या नंतर फोन करा, असं त्यांनी अनेकांचे वेगवेगळ्या राज्याच्या नेत्यांचे आणि दिल्लीतनं फोन येत असताना त्यांना सांगण्याचं काम पवारसाहेब करत होते. मात्र साहेबांनी सगळ्यांना कुठलंही टोकाचं पाऊल कार्यकर्त्यांनी उचलता कामा नये. कुठंही ज्याच्यातनं पवारसाहेबांना वाईट वाटेल, पवारसाहेबांना दुःख होईल, अशा पद्धतीचा काम पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, सहकाऱ्यांनी करता कामा नये हाही निरोप पवारसाहेबांनी दिलेला आहे. म्हणून माझी पण तुम्हाला विनंती आहे की आपण आपलं दैवत असणाऱ्या साहेबांना 2 ते 3 दिवस दिले पाहिजेत. तो साहेबांचा हक्क आहे, अधिकार आहे आणि आपण तशा पद्धतीनं वागलं पाहिजे. सर हिंदी में थोड़ा सा ब्रीफ कर दीजिए सर. मीडिया गप्पा बसणार नाही, तुम्हालाच बाजूला काढेल. त्यामध्ये तुम्हाला शेवटपर्यंत ऐकू येण्याच्या, सगळ्यांना ऐकू येतं हां, त्या तिथपर्यंत ऐकू येण्याच्या करता आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना शांत थांबावं लागेल. माझी मीडियाला विनम्र विनंती आहे की 5 मिनिटं थांबा, दादा काहीतरी बोलणार आहे. तुम्ही एवढे बूम करून आवाज केला तर तुम्हाला शास्ती मिळणार. कॅमेरा पाठीमागे मॅम सेट करूया, मॅम सेट करूया, मॅम सेट करूया. चला चला मॅडम सेट करा, मागे जाऊ, चला खाली बसून बोलू. खाली बसा. एक मिनिट बोलतात तुम्ही कशाला पुढे नंतर द्या सगळं कुठे आहे ना ओ राजू सर राजू सर राजू सर राजू सर 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 घूम गया ना सर सर आज 11 वाजता आपला जो कार्यक्रम होता, कार्यक्रमाच्या करता सगळे कार्यकर्ते साहेबांच्या प्रेमाखातर आलेले होते. आपल्या सगळ्यांच्या सही आल्यानंतर कुणाच्याच लक्षात आलं नाही की असं काहीतरी पवारसाहेब बोलतील. तो सगळ्यांना एक प्रकारचा शॉक होता. तो बसल्यानंतर साहेब बराच वेळ आपल्या सगळ्यांच्या सहवासात थांबले. नंतर पवारसाहेब हे सिल्वर ओकला गेले. त्याच्यानंतर आम्ही काही लोक वर बसलो. त्या बसल्यानंतर पुन्हा आम्ही ठरवलं की बाबा तुम्ही काही आता उठायला तयार नाही, म्हणून पवारसाहेबांनी स्वतः फोन करून सुप्रिया मिते स्पीकरवर तुम्हाला ऐकवण्याचा प्रयत्न केला. तरी देखील आपला हट्टीपणा आपण सोडला नाही. तो तुमचा अधिकार आहे, त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. त्याच्यानंतर आम्ही काही जण त्याच्यात विद्या चव्हाण असतील, वंदना चव्हाण असतील किंवा बाकीचे सगळे अनेक, भुजबळ साहेब हो, हमारे MLAs हो, हमारे MPs हो, ऐसे बहुत से कार्यकर्ताओं रिज़ाइन करना शुरू किया है. उन्होंने कहा कि ये तुरंत बंद कर दो, किसी ने भी इस्तीफ़ा देने की ज़रूरत नहीं. एज अ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एक परिवार के नाते सबने मेरा सुनना चाहिए और 2-3 दिन दे दो. मैंने भी सबके सामने ये रखते हुए मैंने खुद ने 7-8 दिन सोचा और सोचने के बाद मैंने वो
मेरी मन की बात लोगों के सामने, कार्यकर्ताओं के सामने रखी है। इसीलिए ऐसा रिएक्शन आएगा ऐसा मुझे लगा नहीं, लेकिन अभी वो सब मैंने देखा है। इसीलिए 2-3 दिन लेकिन रुकना चाहिए, उनको फुर्सत देनी चाहिए, उनको वक्त देना चाहिए। उसके बाद वो सबका सुनकर ठीक तरह से डिसीजन देंगे। पवार साहेबांना जे कोणी काय असं रक्तानी पत्र वगैरे ते कुठल्याही साहेबांना अजिबात आवडणार नाही, म्हणूनच आम्ही साहेबांच्या वतीनं सांगतो आणि त्याचं सगळ्यांनी व्यवस्थितपणे अनुकरण करावं। कुणी मुंबईला यायचा प्रयत्न करू नये आणि कुणी ते आता ज्यांनी राजीनामे दिले त्याचा एकाचाही राजीनामा मंजूर केला जाणार नाही, अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना साहेबांनी दिलेल्या आहेत। आणि त्याकरता कुणी अजून नवीन प्रश्न निर्माण करू नका, पण साहेबांना विचार करण्याच्या करता कृपया 2 ते 3 दिवस त्या ठिकाणी द्या। कुठंही आंदोलन उपोषणाला बसलेत आणि कुठंतरी साखळी उपोषण चाललंय वगैरे वगैरे अशा पद्धतीनं करता येणार नाही, कारण हा राष्ट्रवादी परिवाराचा प्रश्न आहे। आपला राष्ट्रवादी परिवाराचा प्रश्नाच्या करता सर्वसामान्य जनतेला, नागरिकांना, ज्यांचा पक्षाशी संबंध नाही अशांना वेठीस धरण्याचं काही कारण नाही। त्याच्यामुळं कुणी काही आंदोलनं किंवा रस्ता रोको किंवा आणखीन काही अशा प्रकारचं करता कामा नये, या स्पष्ट साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत। पवार साहब ने जो बताया और हम वहाँ सब बैठे थे, हमने सबने मांग की कि साहब आप भी प्रेसिडेंट रहो, आप ही पहले जैसा ही अपना पार्टी का जो काम है वो चलने दो, ऐसा उनको हमने बताया। और सब कार्यकर्ताओं का मैसेज भी उनको दिया है, उनको भी मोबाइल पे मैसेज आ रहे, फ़ोन आ रहे, सब कुछ आ रहा है। परिवार के सदस्यों को बताया गया था कि हमें नहीं, किसी को नहीं बताया, नहीं बताया था। आपने कहा कि 1 मई को रेजिग्नेशन देने वाले थे, पर महाविकास आघाड़ी की सभा किसने बताया? आपने बताया किसको बताया? किसको बताया? नहीं, मैंने किसी को नहीं बताया, ये सब रॉन्ग है। क्या कुछ भी बात, अरे मेरा पीछा छोड़ दो बाबा, बार मेरे ही पीछे एक हुआ है। 1 तारीख को पहले ही कार्यक्रम था, 1 के बाद हमारे सब MLAs हैं, अपने को हमारे फ्लैग होस्ट रहता है महाराष्ट्र दिन का काम करने का, इसीलिए उच्च MLA ने पवार साहब को कांटेक्ट किया कि साहब हमें तो एक ही मौका मिलता है, 15 अगस्त को हम हमारे कॉन्स्टिट्यूंसी में फ्लैग होस्टिंग नहीं कर सकते, 26 जनवरी को नहीं कर सकते, खाली हमें 1 मई को करने का मौका मिलता है। तो आज हम यहाँ करके बम्बई वापस आने के लिए शाम हो जाएगी, तो आज के बजाय अब 2 तारीख को लो। तो पवार साहब सोचा कि ठीक है, उनकी डिमांड तो ठीक है, इसीलिए उन्होंने 2 तारीख को रखा। दादा, सत्ताधारी एक अशी चर्चा करता है या सगळ्या प्रकरणानंतर की दादा करता का कहना है कि आप प्रेसिडेंट रहो और एक्टिंग प्रेसिडेंट किसी को बनाओ, यानी कार्याध्यक्ष बनाओ, और वो काम करेंगे, आप उसको आशीर्वाद देंगे, पार्टी का भी काम चलेगा। साहब ने उसके बारे में सबका सुनने के बाद उन्होंने बताया कि अभी आप भुजबल साहब, मैं भुजबल साहब और रोहित पवार, उसको बताया कि आप तीनों वहाँ जाओ, सुप्रिया के साथ बात करो, और मेरा जो मैसेज है वो सब कार्यकर्ताओं को दो कि आप यहाँ से जो बैठे वहाँ से अपने अपने घर चले जाओ। आपकी जो मांग है कि मैंने इस्तीफ़ा वापस लेना चाहिए, उसके लिए मुझे 2 से 3 दिन सोचने के लिए वक्त कार्यकर्ताओं को देना पड़ेगा। कार्यकर्ताओं ने मेरा सुनना चाहिए, और ये यहाँ से कार्यकर्ता उठ के अपने अपने घर जाए, वहाँ घर जाके खाना खाए, नाश्ता करे। जो भी उन्होंने आज सुबह तक कुछ नहीं किया, वो उसको उनकी तबीयत के लिए भी वो ठीक नहीं है, इसीलिए उन्होंने वैसा हमें बताया है और वैसा आह्वान हमने सबको किया है। और उन्होंने एक बताया, अगर ये मेरा मैसेज देने के बाद कार्यकर्ता अगर नहीं उठे
तो मैं उनका सुनने वाला नहीं हूँ। अगर उनका मैंने सुनना चाहिए ऐसा कार्यकर्ताओं को लगता है तो उन्होंने मुझे 2-3 दिन देना चाहिए और फिर मैं मेरा जो भी है सब सुनने के बाद मेरा जो कहना है वह कह दूंगा। नंबर 1। नंबर 2, अलग अलग धनंजय मुंडे होते, रोहित पवार होते, चेतन तुपे होते, प्रफुल्ल पटेल होते, त्याच्यामध्ये अशोक पवार होते, शेखर निकम होते, असे बरेच जण, जितेंद्र आव्हाड होते. आम्ही सगळेजण, आम्हाला माहिती नाही, जो तो आपापल्या परीनं सिल्वर ओकला गेला. सिल्वर ओकला नंतर आम्ही सगळ्यांनी पवारसाहेबांना सांगितलं की पवारसाहेब, सगळ्या महाराष्ट्राची आणि सगळ्या कार्यकर्त्यांची तशा प्रकारची इच्छा आहे. साहेबांनी सांगितलं की मी निरोप दिलेला, कारण ते सगळं हे लाईव्ह चाललं आहे बरं का, तुम्ही जे घोषणा देत आहे ते तिथं साहेब टी व्हीवर बघतायत चॅनलला, आणि लाईव्ह चाललं आहे. मग त्यांनी मला, रोहितला आणि भुजबळ साहेबांना सांगितलं, सुप्रियाशी काही गोष्टी ते फोनवर बोलले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आता तिथं जाऊन माझा निरोप द्या. ते म्हणाले की मला माझा निर्णय आता मी दिलेला आहे, परंतु तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर मला विचार करायला 2 ते 3 दिवस लागतील. 2 ते 3 दिवस द्या. आपण साहेबांना शेवटी दैवत मानतो, आपलं दैवतच म्हणतंय की 2-3 दिवस द्या. मात्र हे म्हणले मी विचार केव्हा करीन, इथले सगळे कार्यकर्ते आपापल्या घरी निघून जायचं. ते म्हणाले की इथं लाईव्हमध्ये मला एक पण कार्यकर्ता दिसलेला हट्टीपणा करताना दिसला नाही पाहिजे, आणि तुम्ही जाऊन आपापलं काय नाश्ता पाणी जेवण खावण जे काही असेल ते करायचं. ते म्हणाले तुम्ही जर बसलेला दिसला तर मी माझा निर्णय बदलणार नाही. त्याच्यामध्ये हे एक सांगितलं. त्याचबरोबर मी आता ते मीडियाला पण आम्ही सांगू, महाराष्ट्रामध्ये उस्मानाबादच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला, बुलढाण्याच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला. हे राजीनामे सत्र ताबडतोब थांबवलं गेलं पाहिजे. त्यांनी असंही सांगितलं की मीडियाच्या मार्फत सगळ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना आणि सहकाऱ्यांना आवाहन करा की कोणीही राजीनामा देण्याचं कारण नाही. हे सगळं पवारसाहेबांची तासभर चर्चा करून आम्ही त्यांना म्हणालो की ते म्हणाले की ते तसं सांगून त्यांनी सगळ्यांनी माझ्या म्हणण्याला प्रतिसाद दिला पाहिजे. माझ्यावर जर ते सगळे अवलंबून असतील तर त्यांनी माझं ऐकलंच पाहिजे, असा पवारसाहेबांचा आपल्या सगळ्यांना निरोप आहे. माझी, सुप्रियाची, भुजबळ साहेबांची आणि रोहितची, आमची चौघांची तुम्हाला विनंती आहे की आता तो हट्टीपणा बरोबर नाही. अंकुशराव, तुम्ही पण इथं आहात, बाकीचे पण अनेक कार्यकर्ते इथं आहेत, तुम्ही सगळेजणं. मी प्रत्येकाची नावं घेत नाही, परंतु प्रत्येकाने आता आपल्या आपल्या घरी जायला पाहिजे. मात्र ते म्हणले मला ह्याचा विचार करण्याच्या करता, कारण त्यांनाही देशातनं फोन येत आहेत, राज्यातनं फोन येत आहेत, काही जाऊन तिथं त्या ठिकाणी भेटत आहेत. ते म्हणले की मला आता हे सगळ्या गोष्टीचा विचार करण्याच्या करता